आणि पाऊस जर कधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असता तर मग खरी मजा. पॅनॉल टू पॅनॉल पाऊस. वार्ड नंबर 1 मोकार पाऊस. वार्ड नंबर 2 थेंबाट नाही. तुम्ही करा नवरात्र. तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रस्सा खायला पाठवा. तुमचं चालू द्या दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. आला लगेच खपून ना आलाय का आवलं दिस नाही. कोणची गाडी दिसली का छाताला बिल्ला हिंड बोंबलत आणि प्रॉफिट काय नळी. अरे 100 रुपये घेऊन मतदान करणारी क्वालिटी तुमची. तुम्हाला काय अहो नवरदेव नाचत्यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. ज्या ज्या सुनांनी सासनचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही. पागल झाली ती. पागल. ती मांजरीला शेदी ती कुत्र्याला शेदी ती ताटलीला लाथ हाणती तांब्याला वालगाडी ती पिसळली ती. काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटातच कवर. पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून. चव जाऊन चौथावरला ना आता गुलाबजांबू घाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं का जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला. इथे उठलं इंदुरीकर येत होतं माईक. एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती. बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती. लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी कशाला. त्याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाबाड बोलायचं नाही. ह्याच्या घरी पिते नाही. लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट. हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच बनवून झाकून जात नाही तर हे घरी चहा नाही पिते. हे सकाळीच हाटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही गरीबाचा सुताराचा गावंड्याचा. जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुकीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. एवढे केरळवरून आलंय. केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही. ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. अजून 5-6 निवडणुका जर झाल्या ना महाराज तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष वाईज काढावं लागतील. राष्ट्रवादीची खाल्ल्या आळीला, काँग्रेसची मधल्या आळीला, भाजपची वरच्या आळीला आणि जे कशातच नाही टाका वाड्याला. मग काय करतो.